राज्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना सुरूच असल्याचं समोर आलेलं आहे। 3 विवाहितांच्या आत्महत्येनं राज्यामध्ये आता खळबळ उडालेली आहे। पनवेल, नाशिक आणि अमरावतीमध्ये विवाहितांनी आपलं जीवन संपवलेलं आहे। हुंड्यामुळे होणाऱ्या छळाला कंटाळून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं आता समोर येत आहे। तुम्हाला न्याय देणं ही आमची जबाबदारी आहे। त्याच्यासाठी आम्ही बांधील आहोत, कटिबद्ध आहोत। हा पाठपुरावा करत असताना जर भरोसा सेलकडून झाला नाही, विधी सेवा प्राधिकरणाकडून झाला नाही, पोलीस विभागाकडून झाला नाही, कौटुंबिक न्यायालय संरक्षण कायद्याच्या माध्यमातून कोर्टातून झाला नाही, तर आयोग तुमच्या पाठीशी आहे। अशा पद्धतीने कोणत्याही व्यक्तीने एखाद्या महिलेच्या संदर्भात बोलणं हे चुकीचं आहे। तुम्हाला जे काही मांडायचंय ते पुराव्यानिशी तुम्ही माननीय न्यायालयामध्ये सादर करावं। कोणत्याही व्यक्तीचं चारित्र्य हनन होणार नाही याची काळजी ही सगळ्यांनीच घेतली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।